हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया मस्त असं कॅरमल पुडिंग. तर मी इथं सुरुवातीला अर्धी वाटी साखर कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची. म्हणजे कढई आधी सुरुवातीला गरम असेल तर कॅरमल लवकर तयार होतं. तर ह्या वाटीनेच मी अर्धी वाटी साखर मोजून घेतलेली आहे. आणि म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की साखर टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं. तर पाणी अजिबात टाकू नका, कारण काय होतं, पाणी टाकल्यानंतर डायरेक्ट त्याचा पाक तयार होतो आणि अशा पद्धतीचे कॅरमल आपल्याला मिळत नाही. म्हणजे सुरुवातीला कढई गरम करायची, त्याच्यामध्ये साखर टाकायची, गॅस मिडियम ठेवायचा आणि एक एक 2-2 सेकंदाला हलवत राहायचं. म्हणजे अशा पद्धतीचं आता साखर वितळली की कॅरमल आपलं रेडी. आता मी पुडिंग केकच्या टीनमध्ये करणार आहे, सो मी कॅरमल केकच्या म्हणजे टीनमध्ये टाकलेला आहे. म्हणजे गरम गरम आहे, सो केकचा टीन पण एकदम गरम झाला होता. म्हणून मी कापड घेऊन ते कापडाच्या साहाय्याने ते भांडं उचलून ते कॅरमल सगळीकडे पसरून घेतलं. आता ते एका बाजूला ठेवून इथं आपण कस्टर्डची तयारी करूया. तर ब्रेडपासून तयार करणार आहे मी. 4 ते 5 स्लाईस घेतलेले आहेत ब्रेडचे आणि मिक्सरच्या भांड्यात ते आहे असेच टाकायचे. कडा तुम्हाला आवडत नसतील तर कडा कापून टाका. मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे तुकडे करून टाकायचे आणि ज्या वाटीने आपण साखर मोजली होती त्याच वाटीने 1 वाटी दूध आणि 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकायची आणि पाव वाटी साखर. आता हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि कढईमध्ये हे टाकून छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान कस्टर्ड आपलं तयार होतं. आता ज्या भांड्यामध्ये आपण कॅरॅमल टाकून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये हे तयार झालेलं जे कस्टर्ड आहे ते टाकून थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये आपण याला ठेवायचं. 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून छान सेट झाल्यानंतर याला डिमोल्ड करायचं. आता थंड झाल्यानंतर खूप छान असं सेट होतं ते. थोडंसं टॅप करून थंड व्हायला ठेवा आणि थंड झाल्यानंतर म्हणजे फॅनखाली थंड व्हायला ठेवा, कारण गरम गरम आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही. तर थंड झाल्यानंतर रूम टेम्परेचरवर आल्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवा आणि एकदम छान असं कोल्ड झालं की मस्त असं डिमोल्ड करा. खूप छान आपलं कॅरमल पुडिंग तयार होतं आणि एकदम टेस्टी असं पुडिंग तयार झालेलं आहे. तर विदाऊट एग आणि ब्रेडपासून तयार झालेले हे पुडिंग खूप छान आणि टेस्टी तयार झालं. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.